ख्याती देवगड तालुक्यात मोंड या गावात मांडकरी देवाची ख्याती मोंडवरच्या वाडीची तुम्ही ऐका महती मोंडवरच्या वाडीची तुम्ही ऐका महती मोंडवरच्या वाडीची तुम्ही ऐका महती देवगड तालुक्यात मोंड या गावात मांडकरी देवाची ख्याती या ठिकाणी खरोखरच मांडकरी देव याची कृपा दृष्टी या साऱ्या वाडीवरती आहे बघा. खरोखरच नवसाला पावणारा हाकेला धावणारा आणि खरोखरच सदैव या ग्रामस्थांच्या पाठीशी उभा राहणारा हा मांडकरी देव सदैव जागृत आहे. म्हणून काय म्हणते बघा, असे कार्यक्रम करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. कारण यासाठी एकजूट लागते आणि ही या महापुरुष कला मंडळाची एकजूट या ठिकाणी दिसून येते. खरोखरच तुम्हाला सांगणं एकच आहे की ही एकजूट तुमची अशीच कायम राहू दे अशी त्या मांडकरी देवाचरणी आणि सत्यनारायण चरणी प्रार्थना करते. कारण बघा, ज्यावेळी झाडू घट्ट दोरीने बांधलेली असते त्यावेळी ती कचरा साफ करायचं काम करते आणि तीच जर झाडू विस्कळीत झाली तर ती स्वतः कचरा होते. म्हणून तुमची ही एकजूट आहे ही अशीच कायम राहू द्या. कारण बघा, एखाद्या वाडीचा एखाद्या गावाचा विकास करायचा असेल तर त्याला 4 जण लागतात. एक म्हणजे पैसा, ज्याच्याकडे पैसा आहे त्याने मंडळासाठी पैसा द्यावा. 2 म्हणजेच वेळ, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने मंडळासाठी वेळ द्यावा. 3 म्हणजेच कष्ट, ज्याच्याकडे कष्ट करण्याची ताकद आहे त्याने मंडळामध्ये जाऊन कष्ट करावे. आणि 4 म्हणजेच या तिघांपैकी ज्याच्याकडे कायच नाही त्याने निदान गप्प तरी बसायचं. कारण पहिल्या तिघांची कायच कंप्लेंट नसतं, पण ज्याच्याकडे कायच नाही त्याचीच बळबळ जास्त असतं. म्हणून अशांपासून लांब राहायचा आणि ही एकजूट तुमची अशीच ठेवा. कारण बघा, महापुरुषाचं नाव घेऊन मांडकरी देवाने बळ दिलं. महापुरुषाचं नाव घेऊन मांडकरी देवाने बळ दिलं आणि भैराई देवीच्या कृपा आशीर्वादानं हे महापुरुष कला मंडळ उभं केलं. सेवा, संस्कृती आणि उत्साहाची शान आणि ही मोंडर वरची वाडी आहे.
देवगड तालुक्याची शान, आमच्या देवगड तालुक्याची शान. म्हणून काय म्हणते बघा, महापुरुष कला मंडळ, महापुरुष कला मंडळ, यांचं वैशिष्ट्य वेगळं. सारे नमुनी बाळ गोपाळ, सारे नमुनी बाळ गोपाळ, सारे बघा देवादेवतांचे स्थान आहे. आणि ही वरचीवाडी आज, मोडकर वरचीवाडी आज या मानकर देवामुळे बघा शोभून दिसते. खरोखर सदैव पाठीशी उभा राहिलाय आपल्या साऱ्या भक्तांच्या, आणि सर्व मनोकामना आपल्या भक्तांच्या तो पूर्ण करतो. म्हणून काय बघा